नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जसे की 2025 मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 32,000 कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं। त्याचा अनेक शेतकरी बांधवांनी लाभही घेतला, परंतु अद्यापही असेही काही शेतकरी बांधव आहे की त्यांना त्याचा लाभ भेटलेला नाही। परंतु त्याही शेतकरी बांधवांना लवकरात लवकर त्या योजनेचा किंवा मग अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। आता प्रश्न राहिला सरसकट पीक विमा 2025 बद्दलचा। आता शेतकरी बांधव प्रश्न विचारताय की सरसकट पीक विमा 2025 कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे, त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती रुपयांपर्यंतचा पीक विमा हा भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे किंवा मग तुमच्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा पीक विमा तुम्हाला मिळू शकतो, ही जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाहीये, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट सविस्तर समजेल। सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो, तर शेतकरी मित्रांनो, खरीपामध्ये जी काही तुमची सर्व शेती पिके होती यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, संपूर्ण पिकांचा म्हणजे जी खरीपाची पिके होती की ज्या पिकांचा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालं, त्या संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश असणार आहे। म्हणजे या संपूर्ण पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे। आता प्रश्न राहतो पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांना किती रुपयांचा पीक विमा हा मिळणार आहे। मित्रांनो, आता हा जो पीक विमा आहे हा पीक विमा तुमच्या जिल्ह्यातील नुकसान किती झालेलं आहे या नुकसानीवरती अवलंबून असतो। सपोज तुमच्या जिल्ह्यामध्ये जर 50% नुकसान झालेलं असेल तर मात्र तुम्हाला 17,000 ते 20,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा हेक्टरी मिळू शकतो। त्यानंतर जर तुमचं नुकसान 80% असेल, 90% असेल किंवा मग 70% असेल तर तुम्हाला तो पीक विमा हा जास्तही मिळू शकतो। म्हणजे कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा 2025 मध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। आता मित्रांनो, ही जी नुकसान झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यातील किती नुकसान झालं म्हणजे किती टक्के नुकसान झालं आणि त्यानुसार मग त्या जिल्ह्याला किती रुपयांचा पीक विमा मिळेल हेही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जर वर्धा जिल्ह्याचा विचार केला, वर्धा जिल्ह्यामध्ये 2025 मध्ये अनेक शेतकरी बांधवांनी आपला पीक विमा भरला होता आणि मोठ्या प्रमाणावरती तेथेही शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 40 ते 50% नुकसान झालेलं असल्या कारणाने तेथे हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, गडचिरोली जिल्हा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तेथेही कमीत कमी 17,000 रुपये ते 17,000 रुपयांपासून पुढे म्हणजे जेवढं तुमचं नुकसान झालेलं असेल त्या स्वरूपामध्ये सरसकट शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त नुकसान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे तीही माहिती घेऊया। यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 35,000 रुपयांपर्यंतचा जो पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे। त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्येही जवळपास 30 महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचं जवळपास 70 ते 80% नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पीक विमा हा शेतकरी बांधवांना मिळण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 70 ते 75% नुकसान झालेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 70-75% शेती पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे नांदूर असेल, लातूर असेल याही भागांमध्ये जवळपास 30 ते 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्हा असेल, जालना असेल, धाराशिव जिल्हा असेल, अमरावती असेल, याही जिल्ह्यांमध्ये जवळपास 70, 75 ते 80% शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे याही जिल्ह्यांमध्ये
कमीत कमी 17,000 ते जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नक्कीच जमा होऊ शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, याही जिल्ह्यांमध्ये जवळपास 80 ते 85% शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळपास कमीत कमी 17,000 तर जास्तीत जास्त 30,000 35,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी पीक विमा हा त्या जिल्ह्यातील म्हणजे अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, वाशिम असेल, अकोला असेल, याही जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाईल। आता शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या कारणामुळे संपूर्ण 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। त्यामध्ये शेतकरी बांधव हा पूर्णपणे होरपळून गेलेला आहे आणि असं असताना राज्य शासनाच्या माध्यमातून 32,000 कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं, याचं वितरणही करण्यात आलं। त्यानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी रब्बीचं अनुदानही मंजूर करण्यात आलं आणि ते सोडण्यात देखील आलं। तर हेक्टरी 10,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती देण्यात आली। GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जवळपास 18,500 रुपये 27,000 रुपये अशी दिली जाईल, परंतु प्रत्यक्षात ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेव्हा जमा झाली त्यावेळेस ती खूप कमी रक्कम जमा झाली। त्यानंतर रब्बी अनुदानाचंही तेच झालेलं आहे। रब्बी अनुदान प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना वाटप केलं जाईल अशी माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा मग कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलं असताना देखील जे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते अगदी कमी जमा झालेलं आहे। म्हणजे जेवढं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा जो मोबदला आहे तो अजिबात शेतकरी बांधवांना मिळालेला नाही। अगदी कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। परंतु आता सरकारने शेतकऱ्यांसाठी जवळपास 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्यामध्ये फक्त आकडेवारी सांगण्यात आलेली आहे। विहिरींसाठी एवढं अनुदान असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाईने जे शेत वाहून गेलं त्यासाठी वेगळी नुकसान भरपाई असेल, पिकांसाठी जे थोडंफार नुकसान झालेलं आहे त्यासाठी वेगळी नुकसान भरपाई असेल, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती जेव्हा वर्ग करण्यात आली अगदी कमी वर्ग करण्यात आली आणि आता हा जो पीक विमा सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर हा हेक्टरी जवळपास कमीत कमी 17,000 ते जास्तीत जास्त 35,000 रुपये 30 ते 35,000 रुपयांपर्यंतचा सरसकट पीक विमा मिळणार अशी माहिती सांगण्यात येत आहे। परंतु आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती किती जमा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।